व्हॉट्सॲपवरती त्या दिवशी मी एक मेसेज वाचला, आज रमजानचा पहिला दिवस आहे, रोजा ठेवलेला एक मुस्लिम बांधव ऑटो घेऊन चाललेला आहे. चालत असताना त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे की एक माणूस ॲक्सिडेंट झाला आहे, टू व्हीलर त्याची पडलेली आहे, तो खाली पडलेला आहे. त्याला उचललेला आहे, त्यांनी ऑटोमध्ये घेतलं, त्यांनी दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणतोय अरे याला रक्त द्यावं लागणार आहे, याला जर रक्त मी दिलं नाही तर हा जगू शकणार नाही. याला रक्त कोण देईल, कोणतं रक्त पाहिजे, बी पॉझिटिव्ह पाहिजे. तो ऑटोवाला उठून उभा होतो, अरे मी रक्त देतो त्याला, मी त्याचा जीव वाचवतो. डॉक्टर म्हणतो नाव सांगा. त्याचं नाव लिहिल्याबरोबर डॉक्टर म्हणतो की तुम्ही आता रक्त देऊ शकत नाही. तो म्हणतो का, अरे तुम्ही मुस्लिम आहात, तुमचं रक्त कसं चालेल, का चालणार नाही. अरे तुम्ही मुस्लिम आहे म्हणजे तुमचे रोजे चालू आहे, आणि रोजे चालू असल्यानंतर उपाशी माणूस रक्त तरी कसं देणार आहे. तो मुस्लिम बांधव त्या ठिकाणी रोजा सोडतो, रक्तदान करतो, तो सांगतो मेरा अल्लाह भी समझ लेगा कि इसके बड़ी तेरी कोई इबादत नहीं हो सकती, मेरा खुदा भी समझ लेगा. हे कधी समजणार आम्ही. अरे त्याचं रक्त आम्हाला चालते, मग आमचं नातं रक्ताचं झालं. त्याचं रक्त जर आम्हाला चालते तर आमचं नातं रक्ताचं झालं. आणि म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे की अरे आग लावणाऱ्यांनो, तुम्ही धर्मामध्ये आग लावण्यापेक्षा, आमच्या समाज बांधवांमध्ये आग लावण्यापेक्षा तुम्हाला जर आग लावायची असेल, अरे आग त्यांच्या चुलीमध्ये लावा, ज्यांची चूल विझलेली आहे त्या गरिबांच्या चुलीत आग लावा रे. आमच्या भावांमध्ये आग का लावता.